नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, मध्य प्रदेशातील लाडली बहिणा या योजनेचा भाजपला प्रचंड फायदा झाला। मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांना प्रचंड मतं या योजनेमुळे मिळाली। त्यामुळे आता महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सादर झालेल्या अंतरिम बजेटमध्ये महायुतीच्या सरकारनं महाराष्ट्रातील जनतेवरती योजनांची अक्षरशः बरसात केली। विधिमंडळामध्ये अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल लाडकी बहीण नावानं या योजनेची घोषणा केली आहे। परंतु या योजनेचा फायदा कोणत्या वर्गातील महिलांना मिळणार आहे यावरचं आता सत्य बाहेर आलंय। लाडकी बहीण या योजनेचा फायदा राज्यातील 2.5 कोटी महिलांना होणार असल्याचं महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी म्हटलंय। या योजनेमध्ये 1500 रुपये महिलांना दर महिना मिळणार आहेत। यावेळी अदिती तटकरे यांनी सांगितलं की यापूर्वी आपल्या राज्यानं लेक माझी लाडकी ही योजना जन्माला येणाऱ्या कन्यांसाठी आणली होती। 2.5 लाखांपेक्षा जास्त बालिकांना याचा लाभ आतापर्यंत दिला गेलाय। या योजनेसाठी 70 ते 80 हजारांहून अधिक प्रस्ताव सादर झालेत। साधारणपणे 25 ते 30 हजार लाभार्थ्यांना त्याचा लाभ झालेला आहे। पुढच्या काळामध्ये 60 ते 70 हजार लेकींना अजूनही लाभ मिळणार आहे। आता मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना जाहीर करण्यात आली। 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये थेट 1500 रुपये जमा होणार आहेत। निवडणुकीच्या अनुषंगानं डीबीटीच्या लाभार्थ्यांना थेट मदत मिळते। थेट अकाउंटमध्ये हा निधी वितरित केला जातो। जो लाभार्थी निकष पूर्ण करतो त्याच्या अकाउंटमध्ये हे पैसे जमा होणार असल्यानं या योजनेचा विरोधकांनी देखील स्वागत करायला हवं, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली आहे। मुख्यमंत्री लाडली बहीण योजना ही महिलांच्या नावानं असणार आहे। या योजनेमध्ये 21 ते 60 वयोगटातील महिलांना याचा लाभ होणार आहे। मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ हा राज्यातील 2.5 कोटी महिलांना जरी मिळणार असला तरी याच्या काही अटी देखील आहेत। 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांनाच याचा लाभ होणार आहे। सरकारी कामामध्ये असणाऱ्या महिलांना याचा लाभ होणार नाही। आर्थिक दुर्बल घटकातील 21 ते 60 वयोगटातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिलांना या योजनेचा खास करून लाभ मिळणार आहे। ज्यांचं एकत्रित वार्षिक कुटुंब हे 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये दरमहा 1500 रुपये जमा होणार असल्याची माहिती अदिती तटकरे यांनी दिली। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्ही जर क्रायटेरियामध्ये बसत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा लाभ मिळणार आहे आणि याची माहिती तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकांना द्यावयाची आहे। त्या तुमची माहिती कलेक्ट करून ती वरती पाठवणार आहेत। त्यामुळे आजच आपल्या एरियातल्या अंगणवाडी सेविकांची तुम्ही मदत घ्या, भेट घ्या आणि या योजनेचा लवकरात लवकर तुम्ही फायदा करून घ्या। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।